बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असून प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपच्या अधिकृत उमेदवार पाटील भगवतीताई निलेश, नाईक भारतीताई एकनाथ आणि नगराध्यक्षपदासाठी प्राध्यापक मकरंद पाटील यांना जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। विरोधकांच्या टीकेला उमेदवारांनी ठाम भूमिकेतून चोख प्रत्युत्तर देत भाजपकडून प्रभाग 1 मध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन होत आहे। गावकरी एक्सप्रेस न्यूज, जगन ठाकरे, शहादा। पण आज आला आहोत समता नगर या भागामध्ये, मुरली मनोहर कॉलनी असे विविध भाग आहेत। तिथे हा भाग प्रभाग क्रमांक 1 म्हणून ओळखला जातो आणि या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे एकूण 3 उमेदवार रिंगणात उभे राहिलेले आहेत आणि यांच्या समोर देखील इतर पक्षाचे लोकही उभे आहेत। परंतु काल एक पक्षाचा माणूस भारतीय जनता पक्षाच्या काही उमेदवारांवर टीका करून गेलेला आहे, तर आपण ते उमेदवाराला प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की तो काय बोलून गेलाय। प्रभाग क्रमांक 1 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार पाटील भगवती निलेश यांच्याकडे आपण आज प्रत्यक्ष भेटण्यासाठी आलेलो आहोत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की कालची जी बैठक झालेली होती उमेदवारांची आणि त्या बैठकीमध्ये संबंधित उमेदवारावर ते एक टीका शस्त्र वापरून गेलेत, तर ते टीकांचं अनावरण, स्पष्टीकरण आणि त्यांना उत्तर देण्यासाठी उमेदवार आपल्या जवळ बसलेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। नमस्कार, मी निलेश रमेश पाटील, प्रभाग क्रमांक 1 मलोनी इथून भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार उभे आहेत। नगराध्यक्ष पदासाठी मकरंद पाटील सर, 1 मध्ये भारती नाईक एसटी राखीव उमेदवार आणि 1 मध्ये भगवती निलेश पाटील माझी मिसेस उभी आहे। खरं तर ते खूप सुज्ञ राजकारणी आहेत किंवा ते स्वतःला समजतात आणि वैयक्तिक टीका ही राजकारणात कोणावर करू नये। मागे अमन कॉलनीमध्ये त्यांनी सभा घेतली, तिथेही त्यांनी काही वैयक्तिक टीका केली। काल सुद्धा इथं तलाठी कॉलनीमध्ये सभा घेतली, तिथेही टीका केली। आम्ही उत्तर देत नव्हतो, आम्ही फक्त विकासाबद्दल बोलत होतो आजपर्यंत, परंतु त्यांना उत्तर हे त्यांच्या भाषेत द्यावंच लागेल। तर काल ते इथं आले आणि त्यांनी सहज सांगितलं की जो उमेदवार दिला आहे तो श्रीराम कॉलनीत राहतो म्हणे, त्याचं मत पण नाहीये आणि त्याला भौगोलिक परिस्थिती काही माहिती नाहीये 1 नंबर प्रभागाची। तर दादासाहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या 20 वर्षापासून मी इथं सामाजिक कार्य मलोनी परिसरात करत आहे आणि ते फक्त त्यांना पूर्ण माहिती नाही, ते फक्त त्यांचं अपूर्ण नॉलेज आणि शेरो शायरी असं करून जनतेला चॉकलेट देण्याचं काम करतात। जिथून नगरपालिका हद्द सुरू होते, 1 नंबरचा प्लॉट समता नगरच्या समोर निलेश रमेश पाटील या नावाने आहे आणि तिथं आमचं वर्कशॉप आहे, मोकळी जागा आहे। समता नगरचे बरेच गरीब बांधव, त्यांचे लग्न असतात, त्यांना जागा नसते, तिथं आमच्या जागेत लग्न करतात। त्याचप्रमाणे ते सांगून गेले की त्यांना भौगोलिक परिस्थिती माहिती नाही। दादासाहेब, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त सांगून द्यावं की पाण्याची व्यवस्था आमच्या 1 नंबर प्रभागामध्ये कशी आहे किंवा पाईपलाईन कुठून गेलेली आहे। तर इकडं जे मुर्तुजाचं दुकान आहे, इकडून मेन लाईन फिल्टर पाण्याची गेलेली आहे, इकडून मुरली मनोहरला सब लाईन, समता नगरला सब लाईन, ही फिल्टर पाण्याची लाईन आहे आणि दुसरं जॅकवेल पासून पाणी पुरवठा होत होता। आणि दादासाहेब, तुम्ही म्हणतात की पाण्याची टंचाई, मी असं सांगतो की पंचवटी एरियामध्ये बोरिंग होता, तुम्हाला माहिती असेल इथल्या नागरिकांना, तिथून सगळ्यांना पाणी मिळायचं, पण तुम्ही जेव्हा फिल्टर पाण्याची लाईन सुरू झाली ते बोरिंग सुद्धा तुम्ही बंद केलेलं होतं। त्याच्यामुळे नागरिकांना सगळं माहिती आहे। मी तुम्हाला तुमच्या न्यूज चॅनलवर एकदम स्पष्ट सांगतो की समता नगरचा 1 नंबर घरापासून इकडं जॅकवेलचं शेवटचं घर, त्याचप्रमाणे मीरानगर असा एकही घर नाही की जे मी ओळखत नाही किंवा ते मला ओळखत नाही, कारण 20 वर्षापासून आम्ही हे सामाजिक कार्य करत आहोत। म्हणून दादासाहेब, आपण खूप सुज्ञ राजकारणी आहात, आपण वैयक्तिक टीका करू नये।
हीच एक अपेक्षा होती आम्हाला, परंतु तुम्ही राजकारणामध्ये एक जी सीमा असते ती ओलांडून उमेदवारावर वैयक्तिक टीका करतात. आणि दुसरं असं की महिलांविषयी जे तुम्ही भर सभेत बोलतात, आता ते बोलले, नाव न घेता बोलले की एक बाई आली बडबड करून गेली म्हणे आणि तिचं डोकं फिरलेलं होतं. तरी दादासाहेब, आपण अमेरिकेहून सुशिक्षित नागरिक म्हणून इकडं शिक्षण घेऊन आलेले आहात, तरी कृपया महिलांविषयी आणि तिचं डोकं फिरलं याचं सर्टिफिकेट देणारे तुम्ही कोण? तुम्ही डॉक्टर आहात का? तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात का? तुम्हाला कुठून सर्टिफिकेट मिळालेलं, माहिती मिळालेली आहे का त्यांच्याविषयी? म्हणून कृपया करून राजकारणाच्या जागेवर विकासावर राजकारण करा. आणि एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ते जे बोलले की हे जे कामं झाले 5 वर्षात ते आमच्या मार्फत झाले. मी सगळ्या जनतेला सांगू इच्छितो की दादा, तुमच्या हातात फक्त खुर्ची होती. तुमच्या सगळ्या लगाम मकरंद साहेब आणि आमची जी सगळे नगरसेवक होते यांच्या हातात होती. 5ही समिती आमच्याकडे होत्या, स्टँडिंग कमिटी बहुमत आमच्याकडे होतं. आम्ही जे विकासाचे विषय पास केले तेच कामं तुम्ही करू शकले. म्हणून विकास हा तुम्ही तुमच्या नावाने झाला फक्त, परंतु पूर्ण विकासाला साथ जी दिली ती मकरंद दादासाहेब. तुम्ही जो स्थानिक उमेदवार सांगतात, स्थानिकची व्याख्या अशी आहे का की जो फक्त शरीराने राहायला पाहिजे? तुमच्या दृष्टीने ती असेल, पण आमच्या दृष्टीने स्थानिक उमेदवार भले शरीराने राहायला दुसऱ्या वार्डात असेल, परंतु तो मनाने इथं प्रभागामध्ये राहायला पाहिजे. आणि थोडंसं मी वैयक्तिक सांगतो, तुमचा उमेदवार रात्री 5 पर्यंत बाहेर फिरतो आणि 2 वाजता उठतो. तो केव्हा लोकांना भेटणार आहे? थोडं तुम्ही चौकशी करा याची. मी तर इथं माझं वर्कशॉप आहे, माझा प्रोजेक्ट आहे इथं ड्रीम सिटी. मी 12 तास मलोनीमध्ये राहतो दादा.